नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं हार्दिक स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये स्कूल GIS ॲप कशाप्रकारे इन्स्टॉल करायचं आणि खास करून त्यामध्ये कशाप्रकारे इन्स्टॉल होत असताना येणारे प्रॉब्लेम्स व आपल्याला कोणकोणते फोटो अपलोड करायचे शाळा लॉगिन करून याबद्दल व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। प्रथमतः आपल्या सर्वांना स्कूल GIS.apk हे ॲप डाउनलोड करायचं आहे। हे डाउनलोड केल्यानंतर ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होणार नाही, त्यासाठी प्रथमतः आपल्याला आपल्या प्ले स्टोरवरती गेल्यानंतर आपल्याला एक ट्रिक पूर्ण करायची, ती म्हणजे यावरती आपल्या स्वतःच्या लॉग इनवरती जा, त्यानंतर प्ले प्रोटेक्ट यावरती क्लिक करा। प्ले प्रोटेक्ट यावरती क्लिक केल्यानंतर या साईटच्या आयकॉन जे आहेत यांना ऑफ करायचे आहेत। पॉज केल्यानंतर अशा प्रकारे पॉज केल्यानंतर आपला ॲप जे आहेत हे डाउनलोड होणार आहे। डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला अपडेट करून घ्या। अपडेट केल्यानंतर ॲप ओपन करा। आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे वेलकम टू स्कूल, त्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे स्टोरेज टू सेव्ह पिक्चर्स, करंट लोकेशन, आताचे लोकेशन, कॅमेरा परमिशन आणि SMS आणि फोन स्टेट, SMS आणि फोन स्थिती या सर्व गोष्टींना आपल्याला परमिशन द्यायचे आहेत। म्हणजे आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला एकूण एवढ्या परमिशन द्यायच्या आहेत। या सर्व परमिशन दिल्यानंतर अलो करा। अलो केल्यानंतर अलो ॲक्सेस टू मॅनेज ऑल फाईल्स ऑल म्हणा आणि पुढे जाऊया। व्हाईल युजिंग ॲप या सर्व आपल्याला OTP द्वारे सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता। लॉग इन सक्सेसफुल झाले आहेत। त्यानंतर आपल्याला स्कूल मॅपिंग सेंड मॅनेजर स्कूल मॅपिंग करायचं आहे। यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक, शाळेचे नाव, त्यानंतर UDIS क्रमांक, सर्व क्लस्टर हेड यांची माहिती येणार आहेत। सर्व सॅटेलाइट व्ह्यू, डिफॉल्ट व्ह्यू आपल्याला सर्व अपलोड करायचे आहेत। 5 फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत। फर्स्ट फोटो जो आपल्याला अपलोड करायचा आहे फर्स्ट फोटो आपल्याला कॅप्चर करायचं स्कूल नेम अँड फ्रंट व्ह्यू ऑफ द स्कूल मेन बिल्डिंग। सेकंड फोटो स्कूल शुड कॅप्चर जनरल व्ह्यू ऑफ द स्कूल एरिया। तिसरा फोटो आहे शुड कॅप्चर किचन सेटचा, आणि चौथा आहे ड्रिंकिंग वॉटरचा, आणि पाचवा आहे फोटो शुड टॉयलेट एरिया फॅसिलिटीज। अशा प्रकारे आपल्याला अपलोड करायचे आहेत फोटो संपूर्ण, आणि त्यानंतर सेव्ह करायचे आहेत।